जर CTT क्रॅक करायची असेल तर मी जे तुम्हाला 15 प्रश्न शिकवत आहो त्या प्रत्येक प्रश्नाचे ट्रिक्स आणि त्याच्यावरच्या स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या. कारण की हे 15 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये अर्धा भाग असतो आणि अर्धा भाग असतो तो मॅथमॅटिकल पेडॅगॉजीचा. 15 प्रश्न हे जनरल येत असतात आणि ते तुम्हाला आलेच पाहिजे. पहिला प्रश्न बघा. 8 मीटर लंबे 70 सेंटीमीटर चौड़े और 40 सेंटीमीटर मोटे लकड़ी के एक ब्लॉक से 2 मीटर इंटू 35 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर माप वाले कितने फट्टे बनाए जा सकते हैं. म्हणजे आपल्याजवळ एक लाकडाचा एक ब्लॉक दिलेला आहे जो की इष्टिका चिती आकाराचा आहे. त्याच्यावरील लांबी 8 मीटर इंटू 70 सेंटीमीटर चौडे आणि 40 सेंटीमीटर जाडी आहे. ओके, मोठे आहे. सो हे जे इष्टिका चितीचा एक ब्लॉक्स आहे त्याच्यावर आपल्याला तुकडे करायचे आहे म्हणजे फट्टे बनवायचे आहे. प्रत्येक फट्टा हा 2 मीटर इंटू 35 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटरचा असला पाहिजे. मग कोणतीही वस्तू ज्यावेळेस आपण त्याच्याला भाग करतो, भाग करणे म्हणजे त्याला डिवाइड करणे, या ठिकाणी डिवाइडची कॉन्सेप्ट आहे. सर्वप्रथम आपण मीटर कन्व्हर्टेड इंटू सेंटीमीटर करून घेऊया. प्रत्येक मीटर ज्या ज्या ठिकाणी मीटर असेल त्याला सेंटीमीटर मध्ये आपण रूपांतरित करू. 8 मीटर म्हणजेच काय होणार आहे 800 सेंटीमीटर. सो या ठिकाणी 800 घेतले इंटू 70 सेंटीमीटर जैसे ते घेणार इंटू 40 सेंटीमीटर जैसे ते घेणार. हा झाला एक ब्लॉक. या ब्लॉकचा एक फट्टा जर असेल तर तो या आकाराचा आहे आणि किती फट्टे तयार होतात तर डिवाइड करावं लागेल. सो 2 मीटर म्हणजे 200 मीटर आहे इंटू 35 इंटू 8 सेंटीमीटर. हे सगळेच्या सगळं सेंटीमीटर मध्ये आपण कन्व्हर्ट केलेलं आहे. ओके, रूपांतर केलेलं आहे. आता भाग देऊया सरळ सरळ. भाग देण्यासाठी काय खूप इझी असते. 8 1 8 8 5 40 35 1 35 35 2 70. हे 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल 2 1 2 2 चूक 8. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 इंटू 2 इंटू 5 म्हणजेच 4 2 8 8 5 किती झाले तर या ठिकाणी 40 फट्टे तयार होणार म्हणजे त्याच्यावर 40 तुकडे तयार होणार आहे. सो आन्सर आलेला आहे इथं सेकंड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता चेक करूया, राइटच आहे. सेकंड क्वेश्चन बघा. एक अंडे का द्रव्यमान लगभग 65 ग्राम है. 2 दर्जन अंडों का द्रव्यमान कितना होगा. इट्स व्हेरी सिंपल. एका अंड्याचं द्रव्यमान 65 ग्राम आहे. सो या ठिकाणी 65 आपण लिहून घेऊ. 65 ओके 65 ग्राम. आता एक अंड्याचं द्रव्यमान 65 ग्रॅम झालं. अशी किती पाहिजे आपल्याला 2 डझन पाहिजे. 2 दर्जन म्हणजेच 2 इंटू 12 12 नगाचं 1 डझन होतो. मग याचं कॅल्क्युलेशन केलं की ते ग्राम मध्ये येणार. ओके, सो या ठिकाणी बघा याचं काय येणार आहे 2 5 10 एक हातचा बेसकम 12 आणि 1 13 130 इंटू 12 12 0 0 12 3 किती 36 3 आले हातचे 12 1 12 12 3 किती 15. सो या ठिकाणी 1560 ग्राम आलेला आहे. 1560 ग्राम म्हणजे काय होते तर याच्यामध्ये 1 kg आणि 560 ग्राम होते. ओके, मग 560 जे ग्रॅम झालेला आहे तर याचं तंतोतंत ऑप्शन कुठे आहे 1 kg 560 ग्राम. या ठिकाणी कन्फ्युजन होते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आणि त्या ठिकाणी तुम्ही आन्सर मारता थर्ड, परंतु थर्ड ऑप्शन नाही आहे. इथे स्पष्ट आहे 56 ग्राम आणि या ठिकाणी आलेला आहे 560 ग्राम. मग याला जर आपल्याला पॉइंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1.56 ग्रॅम होते. 1.56 ग्राम होते. मग हे बरोबर झालं 1.56 ग्राम. याच्यासमोर किती काही झिरो लावले तर इथे आपण कोलॅप्स करू शकतो. म्हणजे 1.56 ग्रॅम हे त्याचं राईट आन्सर आलं. म्हणून आन्सर येते या ठिकाणी सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी थर्ड ऑप्शन दिलेलं असेल त्यांनी लक्षात घ्या 56 आणि 560 याच्यामध्ये फरक आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. चेक करूया राईट आहे. थर्ड क्वेश्चन 1 मिलीमीटर बराबर है. मित्रांनो यासाठी तुम्हाला इंटिजर लाईन माहित पाहिजे. तुम्हाला काय माहित पाहिजे मिली सेंटी डेसी ग्राम डेका हेक्टो किलो, मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो, मिली सेंटी डेसी लिटर डेका हेक्टो किलो. ही जी अशी लाईन आहे इथं आपण मिली लिहू, मिली सेंटी नंतर डेसी
आणि या ठिकाणी मीटर असल्या कारणानं आपण मीटर घेऊया. मीटर, ओके. मिली सेंटी डेसिमीटर, डेका, हेक्टो आणि या ठिकाणी आहे किलो. ही अशी इंटिजर लाईन अशी वाढत्या असेंडिंग ऑर्डरनं गेलेली आहे, म्हणजे वाढत गेलेली आहे अशी. आता बघा काय करायचं. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 1 मिलीमीटर म्हणजेच किती. 1 मिलीमीटरचं कन्व्हर्ट करायचं सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये. सर्वप्रथम आपण 1 मिलीमीटर इथे लिहून घ्यायचं, मिलीमीटरच्या खाली 1 मिलीमीटर झालं. 1 मिलीमीटर त्याला कन्व्हर्ट जर करायचं असेल सेंटीमीटरमध्ये तर इकडून इकडे जात असताना आपल्याला पॉईंटचा आधार घ्यावा लागेल. कशाचा? पॉईंटचा आधार घ्यावा लागेल. जेवढ्या गॅप्स तेवढ्या घरानंतर पॉईंट्स. आता इथं एकचीच गॅप आहे म्हणून इथं 1 मिलीमीटर बरोबर असं 1 सेंटीमीटर करून घेऊ. परंतु एकची गॅप असल्या कारणाने इथे जी एकची गॅप आहे, फक्त एकची गॅप आहे ना, म्हणून इथं एका अंकानंतरच पॉईंट देऊ, म्हणजे 0.1 सेंटीमीटर झालं. 1 मिलीमीटर बरोबर 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर हे त्याचं राईट आन्सर आलं. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. पण मग मीटरमध्ये किती होते, जेणेकरून तिसरा आणि चौथा ऑप्शन हे कोलॅप्स होणार. मीटर किती होते ते बघूया आपण आता. आता हेच जर आपण 1 मिलीमीटरचं आपण जर मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं तर इथे एक आहे तर इथे पण एक लिहू. पण इथे गॅप्स किती आहे? 1, 2, 3, म्हणजे 3 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. हा झाला 1, हा 0 घेतला तर 2, हा 3, त्याच्यानंतर पॉईंट. म्हणजेच होते मित्रा 1 मिलीमीटर बरोबर 0.1 सेंटीमीटर आणि 1 मिलीमीटर बरोबर 0.001 सेंटीमीटर. 0.001 मीटर होते आणि हे असं होते. याच्यातल्या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन सेकंडमध्ये आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. हे रॉंग आहे, कारण की याच्या जागावर काय पाहिजे होतं आपल्याला? 0.001 पाहिजे होतं. इथं 0.01 आहे म्हणून हे रॉंग. 0.1 मीटर आहे म्हणून हे रॉंग. आणि या ठिकाणी हे रॉंग आहे कारण की एकाचीच गॅप आहे म्हणून इथं एका अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. क्लिअर? कळलं तुम्हाला? या पद्धतीनं तुम्ही मिली सेंटी डेसिमीटर, डेका, हेक्टो, किलो लिहून घ्यायचं आणि लहान परिमाणाचं मोठ्या परिमाणामध्ये कन्व्हर्ट करत असताना हे लहान परिमाण आहे तर या ठिकाणी पॉईंटचा आधार घ्यायचा इकडून इकडे जात असताना. ठीक आहे. सो आन्सर आलेला आहे सेकंड, राईट आहे. चौथा प्रश्न. निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही है? आता मित्रांनो आपल्याला काय माहित पाहिजे की संख्या पद्धती चॅप्टरमध्ये संख्यांचे प्रकार माहित पाहिजे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, म्हणजेच की नॅचरल नंबर आहे की नाही, तिथून तुम्हाला माहित पाहिजे. होल नंबर वगैरे वगैरे. त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला मूळ संख्या, ज्याला हिंदीमध्ये अभाज्य संख्या आहे म्हणते आणि इंग्लिशमध्ये त्याला प्राईम नंबर म्हणते, त्याचे प्रकार सुद्धा माहित पाहिजे. जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. या ठिकाणी काय विचारलेलं आहे बघा. निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही है? एक अभाज्य संख्या है, एक भाज्य संख्या है, एक दोनों है, भाज्य पण आहे आणि अभाज्य पण आहे, आणि एक भाज्य पण नाही आणि अभाज्य पण नाही. म्हणजे एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. अभाज्य म्हणजे होते मूळ संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो, जे आपले पाठ असले पाहिजे. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, म्हणजे 2 पासून सुरुवात होते. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. त्याच्यानंतर 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. मग एक कशी होणार? एक ही मूळ संख्या नाही म्हणजे एक ही अभाज्य संख्या नाही. एक ही अभाज्य संख्या नाही, मग एक ही भाज्य संख्या आहे का? नाही. एक ही भाज्य संख्या पण नाही आणि एक ही अभाज्य संख्या पण नाही, कारण की आन्सर येते 4. आता तुम्ही म्हणाल की भाज्य संख्या का नाही? कारण की केव्हा लक्षात घ्या की कोणत्याही संख्येचे फक्त दोन जर अवयव असेल, कोणत्याही संख्येचे, म्हणजे जर आपण समजा 3 ही संख्या घेतली
3ला 1ने भाग जातो आणि 3ने पण भाग जातो, बरोबर. म्हणून 3 ही आणि मधातल्या 2ने भाग जात नाही, म्हणजे 3चे मूळ अवयव फक्त 2 पडतात. जर 2च अवयव पडत असेल, फक्त 2च अवयव पडत असेल, तर ती झाली मूळ संख्या. मूळ संख्या ज्याला आपण हिंदीमध्ये अभाज्य संख्या म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्राईम नंबर असं म्हणतो. आता या ठिकाणी 3 ही मूळ संख्या झाली, कारण की त्याच्याला 2च अवयव पडतात. आता आपण 4 ही संख्या घेऊ. 4ला 1ने पण भाग जातो आणि 4ने पण भाग जातो. सोबतच 4ला 2ने पण भाग जातो, 3ने जात नाही. परंतु 4ला 4चे किती अवयव पडले? 3 अवयव पडले, म्हणजे 4चे फॅक्टर 3 झाले. आता ज्या अंकाचे किंवा संख्यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडत असेल तर त्याला भाज्य संख्या म्हणते. भाज्य संख्या म्हणते. त्याला मराठीमध्ये संयुक्त संख्या म्हणते आणि इंग्लिशमध्ये त्याला कंपोजिट नंबर असं म्हणते. आता मला सांगा, 2 फॅक्टर असेल तर मूळ संख्या, 2 पेक्षा जास्त फॅक्टर असेल तर भाज्य संख्या. एक अशी संख्या आहे, एक ही अशी संख्या आहे की तिचावाला 1ने भाग जातो, एकच फॅक्टर पडतो, म्हणून तिला भाज्य संख्या पण म्हटल्या जात नाही आणि अभाज्य संख्या पण म्हटल्या जात नाही. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर. क्लियर आहे. 5वां प्रश्न बघा. एक वर्ग की भुजा 5 सेंटीमीटर है, यदि इस वर्ग की भुजा दुगनी कर दी जाए तो नया क्षेत्रफळ कितने गुना होगा. एक वर्ग म्हणजे चौरस, ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो. हा स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरची एक साइड 5 सेंटीमीटर आहे. सो 5 सेंटीमीटर. आता ही सुद्धा 5 सेंटीमीटर होणार, ही सुद्धा 5 सेंटीमीटर होणार, ही सुद्धा 5 सेंटीमीटर होणार. या स्क्वेअरचं जर आपल्याला क्षेत्रफळ एरिया काढायचं असेल तर याचा स्क्वेअर करायला लागेल. 5चा स्क्वेअर बरोबर 25 सेंटीमीटरचा स्क्वेअर, हे झालं त्याचं क्षेत्रफळ. आता याची जर दुप्पट करायची असेल, हा जर समजा याच्या दुप्पट आपल्याला जर करायचा असेल, म्हणजेच ह्या 5च्या दुप्पट आपण एवढा घेतला, इथून एवढा वाढवला, असा करून हा एवढा स्क्वेअर केला, तर ह्या सगळ्याचा एरिया किती पट वाढेल असा प्रश्न आहे. मग याची दुप्पट जर केली तर साईड झाली याची दुप्पट 10, 10चा स्क्वेअर म्हटलं तर 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर झाला. आता देअरफॉर 100 डिवायडेड बाय 25 म्हणजे 4 पट आहे की नाही, 4ने भाग जातो म्हणून 4 पट. आता दुप्पट केले तर केव्हाही 4 पट क्षेत्रफळ वाढते, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच 4 गुणा असं राईट आन्सर येते. आता बघा ना, आता जर समजा आपण इथं समजा जर 7चा वर्ग घेतला असता, 7चा वर्ग 49 सेंटीमीटर स्क्वेअर झाला असतं, म्हणजे साईड जर आपण 7 सेंटीमीटर घेतली असती तर. आता त्याची जर दुप्पट केली आपण 14चा स्क्वेअर, म्हणजे 14चा स्क्वेअर 196 येते आहे की नाही. आणि हे 49 एक 49 49 चूक 196, म्हणजे 196 डिवायडेड बाय 49 बरोबर हे 4चाच भाग जाते ना. सो 4 पट गुणा होणार आहे. क्लिअर कट. सो कळलं असेल तुम्हाला की कोणत्याही स्क्वेअरची साईड जर आपण दुप्पट घेतली तर त्याचं क्षेत्रफळ हे 4 पटीने वाढते. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर. 6वां प्रश्न. रुबीना ने कार से 16:50 बचे अपनी यात्रा शुरू की और उसी दिन 21:15 बजे समाप्त की. यात्रा पूरी करने में लिया गया समय है. एंडिंग टाइम आधी घ्यायचा, एंड टाइम कोणता आहे. एंडिंगचा टाइम आहे या ठिकाणी 21:15 आणि स्टार्टिंगचा टाइम वजा करायचा. स्टार्ट टाइम याच्यातून वजा करायचा. वजा करत असताना 16:50. आता जनरली हे नाही सोडवायचं. जनरली म्हणजे आपण काय करतो की 5तून 0 गेला 5 राहिले, एकातून 5 गेले जात नाही म्हणून 11 घेतले, 11तून 5 गेले म्हणजे 6 राहिले, असं नाही सोडवायचं. इथे कसं करायचं बघा. हे आहे तास, यास हे आहे मिनिटे. कळलं. आता काय करायचं की 1 तास म्हणजे 60 मिनिटे होते, सगळ्यांनाच माहित आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. याच्यातला 1 तास कमी करायचा, 20 करायचे आणि हे 60 मिनिटे याच्यामध्ये वाढवायचे आणि हे वाढलेले होतात 75 मिनिटे. म्हणजे 20 तास 75 मिनिट झाले. आता 75 मधून 50 वजा करायचं डायरेक्ट. सो या ठिकाणी येते 25, म्हणजे 25 मिनिटे झालं आणि 20 मधून 16 वजा करा म्हणजे 4. सो 4 तास 25 मिनिटे त्याचा प्रवास झालेला आहे. आन्सर तर राईटच येणार आहे, 4 तास 25 मिनिटे. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर कट राईटच आहे. 7वां प्रश्न. गुणनफल
101 इंटू 203 में क्या जोड़ा जाए ताकि परिणाम 20,614 प्राप्त हो. मित्रांनो बघा, आधी तर गुणाकार आपल्याला आला पाहिजे. म्हणजे इथं असं आहे 101 गुणिले 203 में क्या जोड़ा जाए ताकि परिणाम 20,614 आना होगा. आता या ठिकाणी बघा काय करायचं मित्रा, की याचा गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे. आणि गुणाकार मी सिम्प्लिफाईड तुम्हाला सांगतो कसा करायचा. तर आता सेकंड युनिटवर म्हणजे दुसऱ्या स्थानी जर 0 असेल तर काय करायचं, शक्कल लढवायची. हे गुणिले 3 करायचे. 101 गुणिले 3 म्हणजे 303 झालं. आता इथे जर 0 असेल तर 2 क्रॉस मारायचे, डायरेक्ट 2 क्रॉस, याचं काम संपलं. आता 101 गुणिले 2 म्हणजे 202. आता या ठिकाणी 202. आता याची बेरीज करायची. 30502 अधिक x बरोबर 20,614. आता हा जो अधिक आहे, हा अधिक इकडे कट होऊन इकडे वजा होणार. म्हणून 20,503 आणि वजाबाकी केली तर या ठिकाणी 1, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1, इकडे 0 म्हणजे आन्सर आला आपल्याला 111. याचा गुणाकार केल्यानंतर त्याच्यामध्ये 111 जर का आपण ऍड केले तर आपल्याला मिळू शकते 20,614. म्हणून आन्सर त्या ठिकाणी 4. 8वा प्रश्न. प्रियदर्शनीने 4.8 kg बादाम, 2,500 ग्राम किशमिश और 3.5 kg काजू को मिला दिया तथा इस मिश्रण के बराबर सर्व मिक्स करून, बादाम किशमिश आणि काजू सर्व मिक्स करून त्याचेवाले काय केले, बराबर 3 दर्जन म्हणजे 3 डझन पॅकेट्स बनवले. आणि प्रत्येक पॅकेटमध्ये किती मिश्रण असेल असा प्रश्न आहे. मित्रांनो खूप इझी आहे. सर्वप्रथम आपण किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेऊ. याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतल्यानंतर त्याच्यावर होते 4,800 ग्रॅम. ओके, याला डायरेक्टलीच घेऊ 2500 आणि याला 3500 ग्रॅममध्ये कन्वर्ट करू. ओके, आता या ठिकाणी 0 8 5 13 5 18, हा चला 1 4 2 6 3 9 1 10, 10,800 ग्रॅम झालं. हे क्लिअर झालं. आता याची काय करायची, आपल्याला 3 डझन पॅकेट बनवायची. 3 डझन म्हणजे 3 गुणिले 12 आणि याला डिवाइड करू आपण. 10,800 भागिले 3 गुणिले 12 म्हणजे 3 डझन पॅकेट झाले ते. आता भागाकार देत असताना सिम्प्लिफाईड भागाकार द्या. कसा, 3 1 3, 3 3 9. क्लिअर. उरला 1 झाले 18, 3 सकम 18, इथे हे 2 0. आता 12 1 12, 12 3 36, इथं 2 0. म्हणजेच प्रत्येक पॅकेट्समध्ये 300 ग्रॅम काय असेल तर मिश्रण असेल. कशाचं, तर ह्या बादाम किशमिश आणि काजूचं. म्हणून आन्सर येते मित्रांनो या ठिकाणी थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही पण सोडवत आहे ना, तुम्ही पण सोडवा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवा. नंतर तुमचे आन्सर आणि माझे आन्सर राईट आहे का ती इक्वल लक्षात घ्या. राईट आहे. 9वा प्रश्न. 3/4 में कितने 1/12 आहे. म्हणजेच या अपूर्णांकामध्ये एवढे अपूर्णांक किती असेल. मग याच्यासाठी काय करायचं की या ठिकाणी डिवाइड करायचं. म्हणजे काय होणार आहे मित्रा, खूप इझी आहे की या ठिकाणी 3/4 में कितने 1/12 होंगे. या ठिकाणी काय करायचं की 3/4 भागिलेचं गुणिले करायचं. यावेळेस हे इनवर्स होते, 12 वर जाते आणि 1 खाली येते, 12/1 आणि मग आपण आन्सर देणार आहे 4 1 4 4 3 12 म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे 9 असेल. 3/4 में म्हणजे पाऊण भागामध्ये 1/12 किती तर 9 बसणार आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. आणि लक्षात घ्या की इथे भागाकार करायचा आहे. आता आहे सममित रेखाच्या संदर्भातला प्रश्न. ए पासून तर झेड पर्यंत 26 अक्षर आहे. ABCDEFGH IJKLMNOP QRST UVW XYZ. ह्या ए पासून तर झेड पर्यंत. आता याचे तुकडे कसे होतात बघा, तुम्हाला सांगतो. ए आहे, नंतर हा बी आहे, बी असा का लिहायचा असतो, सी आहे, हा डी आहे, हा ई आहे, हा एफ आहे. आता हे असे करत करत आपण पुढे गेलो. आता एक लक्षात घ्या, याला आपण विभागायचं आहे. कसं, 2 भागामध्ये. याचे फक्त 2च भाग होतात.
याचे दोन भाग होतात, मात्र त्याची सममित रेखा किती? एकच. एका रेषेने त्याचे दोन भाग झाले ना, म्हणजे इथं याची सममित रेखा झाली एक. बीचे बघा, बीचे भागच नाही होत, कारण की वरची साईड, वरचा गोला छोटा असतो, खालचा गोला हा मोठा असतो, ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे याच्याला असा भाग केला तर भाग नाही पडत, याला असा जर तोडला तरी सारखे भाग नाही होत, म्हणून इथं झाला 0. शीचा असा भाग होत नाही, परंतु असा भाग जर दिला तर एक भाग होतो, म्हणून एक सममित रेखा. डीचं सुद्धा सेम टू सेम आहे. असा जर केला तर भाग नाही होत, वेगवेगळे भाग होतात, सारखे भाग नाही होत, परंतु असा जर भाग दिला तर एक भाग होतो, है की नाही? असा आहे. इथं सुद्धा सेम टू सेम आहे, असा भाग होत नाही, परंतु असा भाग होतो, म्हणून इथं एक आहे. मित्रांनो लक्षात घ्या की एका रेषेने दोन भाग झाले पाहिजे आणि दोन रेषेने चार भाग झाले पाहिजे. जर आता समजा जर आपण इथे हा व्ही घेतला बघा या ठिकाणी, आता प्रत्यक्ष आपण या गणिताकडे जाऊ. अक्षरों VXMNT में से किसमें क्रमशः न्यूनतम और अधिकतम सममित रेखाएं है. आता या ठिकाणी बघा, व्ही घेतला, एक्स घेतला, एम घेतलेला आहे, त्याच्यानंतर एन घ्या आणि त्याच्यानंतर टी घ्या. आता याला कसं कट करायचं बघा. व्हीचे दोन भाग झाले म्हणजे त्याची सममित रेखा झाली एक. एक्सचा असा पण एक होतो आणि असे पण भाग होतात, म्हणजे याची सममित रेखा झाले दोन. एमचा एकच आहे, असंच म्हणजे उभी जर रेषा मारली तरच त्याचे दोन भाग होतात, आडवी जर रेषा मारली तर त्याचे भाग होत नाही, म्हणून इथं एक. एन साठी बघा, असा मारला तरी वेगवेगळे भाग झाले, म्हणजे सारखे भाग होत नाही, आणि असा जरी कट केला तरी सारखे भाग होत नाही, म्हणून या ठिकाणी 0 सममित रेखा. टीचे असे व्हर्टिकली लाईनने दोन भाग होतात, म्हणजेच त्याच्यावाली एकच सममित रेखा. असं जर केला तर भागच होत नाही त्याच्यावाले, वरचा मोठा भाग राहतो, खालची फक्त एक दांडीच राहते. म्हणून या ठिकाणी आता आपण काय केलं, VXMNT च्या सममित रेखा आहे क्रमशः 1 2 1 0 1 आहे. त्यांनी काय विचारलं की क्रमशः न्यूनतम और अधिकतम. न्यूनतम म्हणजेच हा 0 आणि अधिकतम म्हणजे हा 2 सममित रेखा आहे, म्हणजेच n आधी येणार 0 आणि 2, म्हणजे हा n आधी येणार आणि x नंतर येणार, n और x असं त्याचं राईट आन्सर येते. या ठिकाणी बघा, म्हणजे काय करायचं, पहिले तर आपण ते वाचायचं पद्धतशीर. वाचल्यानंतर लक्षात येणार की कधी कधी विद्यार्थी चुकतात, XN सुद्धा म्हणू शकते, परंतु आपल्या यानं इथं XN नाही आहे. कधी कधी विद्यार्थी घाईघाईनं काय म्हटलं असता की XN आहे, परंतु आहे काय आन्सर NX आहे, कारण की 0 2, कारण की न्यूनतम और अधिकतम असं विचारलेलं आहे म्हणून. सो ऑप्शन क्रमांक फर्स्ट इज द राईट आन्सर. 11वा प्रश्न. आता हा प्रश्न आहे एक्सपोनंट अँड सर्टच्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड, म्हणजे घातांक व करणीशी रिलेटेड. आता या ठिकाणी 16 और 16 म्हणजेच 16 हे इक्वल आहे, म्हणून या 16ला म्हणूया आपण या ठिकाणी x इंटू इथे सुद्धा x म्हणू. याच्यामध्ये जो घातांक आहे तो वेगवेगळा आहे, म्हणून याच्या डोक्यावर आपण a आणि इथं b टाकू, म्हणजे होते x च्या डोक्यावर जर इथं गुणाकार असेल तर या दोनची बेरीज करा लागत असते. x च्या डोक्यावर a प्लस b होते, मग x किती आहे तर 16, a म्हणजे किती होते 0.16 0.16 आणि प्लस 0.84 हा b म्हणजे या ठिकाणी काय झालं, 16च्या डोक्यावर याची दोघांची बेरीज जर केली तर बरोबर बघा 0.16 0.84 बेरीज जर केली तर इथं 0 इथं 8 1 9 1 10, हा चला 1 म्हणजे इथं 1, म्हणजे याच्यावर 1.00 झाला, म्हणजेच काय 16च्या डोक्यावर 1 झाला, म्हणजेच आन्सर येते 16. असे आन्सर काढावं लागते, म्हणून आन्सर आलेला आहे या ठिकाणी 16. जर या दोनची बेरीज जर 2 झाली असती तर 16चा वर्ग झाला असता, म्हणजे 256 असं आन्सर आला असतं, है की नाही. या दोनची बेरीज जर का समजा 3 झाली असती तर 16 गुणिले 16 गुणिले 16 म्हटलं असतं आपण, परंतु या ठिकाणी या दोनची बेरीज फक्त 1 झाली, म्हणून 16च्या डोक्यावर 1 म्हणजे फक्त 16. सो 16 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर मित्रा? यस क्लिअर. 12वा प्रश्न. अंडररूट मध्ये अंडररूट आणि त्याच्यामध्ये अंडररूट, म्हणजे वर्गमुळात वर्गमूळ त्याच्यातही वर्गमूळ जर असेल तर शेवटून सुरुवात करायची. मित्रांनो खूप सोपा आहे. हा जो 144 आहे त्याचा स्क्वेअर रूट किती होते तर 12 होते, ते 12 स्क्वेअर रूट याच्यामध्ये ऍड करायची. मग आता ही बेरीज किती झाली तर हे 64 झाली. किती झाली 64. आता हे अंडररूट मध्येच आहे ना 64, मग 64चं स्क्वेअर रूट पुन्हा 8 येतं, याला कट करायचं आणि 8 आले ते याच्यामध्ये मिळवायचे.
आता याच्यामध्ये किती होते तर 256 होते. अंडर रूट मध्ये 256 म्हणजे 256चा स्क्वेअर रूट आपल्याला काढावं लागेल ॲट लास्ट, जे की 16 येतं. म्हणजे 16चा वर्ग म्हणजे 256, ह्या 256चा स्क्वेअर रूट म्हणजे 16. सो 16 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर. चला चेक करूया, राईटच आहे. 13वा प्रश्न. यदि 20 पुस्तकों का मूल्य 200 रुपये है तो 45 पुस्तकों का मूल्य कितना होगा. मित्रांनो, याला खऱ्या अर्थानं आपण रेशो मध्ये लिहून घ्यायचं असते. कसं बघा, 20 पुस्तकं आहे, 20 पुस्तकासाठी 200 रुपये, तर 45 पुस्तकांसाठी किती असं असते ते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं असते माहिती आहे का, या दोनचा गुणाकार करायचा, 200 गुणिले 45 आणि हे जे सुरुवातीचे आहे त्याला भागिले करायचे. इथे शून्य कट झाला, इथं बे एक बे 20 झाले, म्हणजे 10 गुणिले 45 म्हणजे येते 450 रुपये. 45 पुस्तकाचे 450 रुपये होईल. हे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला करता येते. हा जो पहिला भाग आहे याचाला भाग द्यायचा, म्हणजे या ठिकाणी काय करू शकतो आपण, 200 भागिले 20 म्हणजे हे झाले 10 आणि ते याला जर गुणाकार केले तर डायरेक्टली आन्सर 450 निघते, 450 रुपये. असं सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. म्हणजे आन्सर आला तुमचा सेकंड. यामध्ये जे आता एकदम सिंपल झाला, परंतु कधी कधी काय होते, भाग देताना आपल्याला त्रास जातो. अशा व्हॅल्यूज दिल्या जातात त्या ठिकाणी, म्हणजे 200च्या ठिकाणी 182, 169, 1090 अशासारख्या व्हॅल्यू असतात. त्यावेळेस आपल्याला मात्र भाग देताना कटाक्षाने लक्षात घ्यावं लागते. ठीक आहे. सो 450 रुपीज आन्सर आलं. मान ज्ञात कीजिए. मित्रांनो, तुम्हाला कंचे भागू बेव माहित आहे, बोडोमास माहित आहे तुम्हाला. सो बोडोमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी भाग द्यावा लागेल. म्हणजेच 18 भागिले 3, 3 सकम 18, इथं 6 आले. आता मध्ये जर 6 आले असेल तर इकडे प्लस आहे आणि इकडे वजा आहे. आता हा जो गुणाकार आहे इकडे सॉल्व्ह करू. 3 किती 15, हातचा 1 आला, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 का झाला 7. मग हातचा काहीच नाही, 3 1 3, इथं 3 झाले. मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून आपण इथं पॉईंट देऊ. आधी इकडे जाऊ. 3 किती 15, हातचा 1, 3 चूक किती 12, 12 हातचा 1 13, पुन्हा हातचा 1, 3 1 3, 3 आणि 1 किती 4, म्हणजे या ठिकाणी 435 आले. मात्र मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून आपण इथं पॉईंट देऊ. आता बॉडमासच्या नियमानुसार ही बेरीज आधी करावं लागेल. हे जे 6 आहे याच्यात जर आपण मिळवले, याच्यात जर आपण असे मिळवले तर या ठिकाणी 5, इथे 9, इथे 4, म्हणजे 49.5 आले. त्याच्यातून हे जर 37.5 वजा केले तर असे वजा करायचे 37.5. मग वजाबाकी काय येतं, 5तून 5 गेला 0 राहिला, 9तून 7 गेले 2 राहिले आणि 4तून 3 गेला 1 राहिला. म्हणजे आन्सर येते तुमचा या ठिकाणी 12. बॉडमासच्या नियमानुसार या ठिकाणी आन्सर आलेला आहे 12. आणि या प्रकारच्या प्रश्नाचा सराव तुम्हाला जास्तीत जास्तच करावा लागतो. मी जे टेस्ट सिरीज तुमच्याला घेतो त्या टेस्ट सिरीजमध्ये या प्रकारचे 500 प्रश्न देत असतो. किती 500 प्रश्न, 500 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून परीक्षेला जायचं असते. सो आन्सर या ठिकाणी येते 12. चेक करूया, राईट आहे. शेवटचा प्रश्न. अवरोही क्रम में व्यवस्थित करने पर निम्नलिखित में से कौन सी संख्या तीसरे स्थान पर होगी. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, काय विचारलेलं आहे, तर अवरोही क्रम करायचा आहे. अवरोही क्रम म्हणजे काय, अवरोही म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. उतरता क्रम काय असतो की सुरुवातीची संख्या मोठी असते, मोठी संख्या त्याच्यानंतरच्या संख्या क्रमागत लहान लहान होत जातात. ओके, म्हणजे आपण 1 ते 5चा जर विचार केला तर 5 हे पहिले येणार, 4 3 2 आणि 1 असं येणार. आता या ठिकाणी पॉईंटची संख्या दिलेली आहे, पॉईंट दिलेला आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, पॉईंट नंतरचे अंक सारखे करून घ्यायचे. इथं सारखेच आहे, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे मात्र 2 असल्या कारण इथं 3 करून घ्यायचे. मग पॉईंट हटवून द्यायचा. मग हटवलेला पॉईंट कसा येतो, या ठिकाणी बघा असे झाले. मग हे याचे किती आले तर 90 झाले. हे किती झाले 9009 झाले. इथे किती झाले 9990 झाले.
इथे 9909 झाले आणि लास्टमध्ये 9099 झाले. आता आपल्याला अवरोही क्रममध्ये याला अरेंज करायचं म्हणजे मोठी संख्या पाहिजे. आता मोठी कोणती याच्यामध्ये इथं 90,000 9000 इथे 9000 इथे 90 आहे इथे 90 आहे इथे 99 आहे इथे 99 आहे इथे 90 आहे. मग या 90 99 मध्ये हे मोठे झाले ना. मग या दोनपैकी कोणता मोठा? तर हा मोठा 9990 हा येणार आहे पहिल्या स्थानी, पहिल्या क्रमांकावर. फर्स्ट अवरोही क्रममध्ये सर्वप्रथम पहिल्या स्थानी येणार आहे 9990. त्याच्यानंतर 9909 हा सेकंड पोझिशनवर येणार आहे. झालं, हे तर आपण कट केले. त्याच्यानंतर मग तिसऱ्या स्थानी कोणता येणार आहे? 9090 येणार, 9009 येणार की 9099 येणार? तर हा येणार आहे या तिघांपैकी मोठा असल्या कारणाने हा थर्ड पोझिशनवर येणार. चौथ्या ठिकाणी कोणता येणार? तर हा येणार फोर्थमध्ये. आणि सर्वात लहान आहे 9009 म्हणजे हा फिफ्थमध्ये येणार. याच्यासारखाच आता विचार करा. आपल्याला काय विचारलेलं आहे कि अवरोही क्रम में व्यवस्थित करने पर निम्नलिखित में से कौन सी संख्या तीसरे स्थान पर होगी? तिसऱ्या स्थानी असणारी संख्या आपल्याला विचारलेली आहे. म्हणून तिसऱ्या स्थानी येणार आहे ही वाली म्हणजे 9.099 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ही संख्या येणार आहे 9.099. 9.099 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड आन्सर या ठिकाणी मित्र राईट आहे. चेक करूया, राईटच आहे. अशा पद्धतीने 1 ते 15 प्रश्न मी तुम्हाला शिकवलेत. अर्धा पेपरच तुम्हाला मॅथमॅटिक्सचा मी शिकवलेला आहे. अर्धा पेपर कशाचा असतो? तर मॅथमॅटिकल पेडागॉजीचा असतो. तो सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा या नंबरवर 7709119501. टेस्ट सिरीज तुमच्यासाठी उपलब्ध आहे ऑनलाईन आणि PDF च्या स्वरूपामध्ये. थँक्यू.